ओम श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धांना म्हणाला, स्वामी, अंधकार दूर करणाऱ्या ज्योतीप्रमाणे तुम्ही मला आद्यंत गुरुपीठ स्पष्ट दाखविले. त्रिमूर्ती दत्तावतार आपण होऊन कोणत्या कारणाने तीर्थयात्रा करायला गेले आणि गोकर्ण स्थानात विशेष असे काय आहे म्हणून ते तेथे गेले. अनेक तीर्थे आहेत, ती सोडून गोकर्ण तीर्थच त्यांनी का निवडले व दत्तात्रेय अवतार श्रीपाद श्रीवल्लभ तिथेच कसे काय गेले, हे स्वामी मला कृपा करून ते सर्व सविस्तर सांगा. असे म्हणून नामधारक अतिशय प्रेमाने सिद्धांच्या पाया पडला. नामधारकाचे बोलणे ऐकून सिद्ध मनात संतोष पावले व त्यांनी गुरुचरित्र विस्ताराने सांगितले. ते श्रवण करा. ते म्हणाले, हे श्रेष्ठ शिष्या, तू जो प्रश्न केलास त्याने माझ्या अंतःकरणात संतोष झाला आहे. मी श्री गुरुचे चरित्र वर्णन करून सांगतो. तुझ्यामुळेच मला हा फार मोठा लाभ झाला आहे. गुरुचरित्र सांगण्याची माझ्या मनास फार उत्कंठा लागली आहे. त्रिमूर्तीने अवतार घेऊन तीर्थयात्रा का केली व विशेषतः गोकर्ण क्षेत्रात तो का गेला असे तू विचारलेस. दत्तात्रेय हे देव आहेत. ते भक्तजनांस दीक्षा देऊन हितकर उपदेश देण्यासाठी तीर्थास भेट देत होते. गोकर्ण क्षेत्रात स्वतः शंकरांचा निवास असल्यामुळे त्रयमूर्तीचे निर्गुण स्वरूपात तेथे वास्तव्य असते. गोकर्णाचे महात्म्य सांगायचे तर त्याला कोणतीही उपमाच नाही. नामधारक शिष्या, तू मन लावून ऐक. त्या तीर्थाचा साध्यंत वृत्तांत मी तुला विस्ताराने सांगेन. त्याला जे 7 वर लाभले आहेत ते ऐकण्यात अपूर्वाईच आहे. तेथे महाबळेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे. त्याची कथा अशी आहे की त्याची स्थापना गणपतीने केली आहे. शिष्य म्हणाला, आपण ज्या तीर्थाचा महिमा वर्णन करता ते तीर्थ गणपतीने कसे स्थापन केले ते मला सविस्तर सांगा. शिष्याचे असे बोलणे ऐकून सिद्धांना संतोष झाला व त्यांनी महाबळेश्वर लिंगाचा वृत्तांत साध्यंत सांगितला. पुलस्त्य ह्या ब्राह्मणाची पत्नी कैकया ही मोठी ईश्वरभक्त होती. ती नेहमी प्रेमाने शिवपूजा करीत असे. ती नित्य शिवलिंगाचे पूजन करी. पूजा केल्याशिवाय ती जेवत नसे. असे करता करता एक दिवस पूजेच्या वेळी शिवलिंग सापडेना. आपला व्रतभंग होऊ नये म्हणून मातीचे शिवलिंग करून त्यातच संतोष मानून तिने शिवपूजा केली. तिचा मुलगा रावण हा 10 मस्तकांचा होता. तो फार क्रूर होता. तो तेथे मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या घाईघाईने आला. आईला नमस्कार करून त्याने विचारले, कोणाची पूजा करतेस? तेव्हा ती म्हणाली, मी मृत्तिकेच्या लिंगाची पूजा करीत आहे. तेव्हा रावण आईला म्हणाला, तू स्वतःला माझी आई म्हणवतेस आणि पूजेला मातीचे लिंग घेतलेस, हे आपले दुर्दैव होय. याचे पूजन केल्यास कोणती फळे मिळतात? ती म्हणाली, कैलासपद मिळते. रावण म्हणाला, मी कैलास तुझ्याजवळ आणून देतो. मग तर झाले ना, उगाच कष्ट का करतेस? असे म्हणून रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकर लंकेत घेऊन येतो. तू स्वस्थ चित्ताने पूजा कर. मातीचे लिंग कशाला घेतेस? असे म्हणून तो रावण त्वरेने निघाला. त्वरेने तो शुभ्र सुंदर अशा कैलास पर्वतापाशी आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून क्रोधाने तो पर्वत हलवू लागला. तेव्हा कैलास भुवन हलू लागले. आपली 10 शिरे लावून रावण उत्साहाने कैलास पर्वत उपटू लागला. त्याने आपली 10 शिरे पर्वताला टेकून व आपले हात मांडीला टेकून अत्यंत जोराने पर्वत उचलला. तेव्हा सप्त पाताळे डळमळू लागली. शेषनाग घाबरून फणा हलवू लागला. कूर्म घाबरून थरथर कापू लागला. देवगण भयचकित झाले. इंद्रपुरी हादरली. स्वर्ग, सत्यलोक, वैकुंठ इत्यादी कंपायमान होऊ लागले. मेरू पर्वत ढासळला. प्रलयकाळ जवळ आला असे लोक म्हणू लागले. कैलासातील देवगणही भयभीत होऊन थरथर कापू लागले. पार्वती भिवून शंकराजवळ गेली. पार्वतीने शंकरांना विचारले, अहो, कैलासाला काय झाले पहा, फार मोठे हादरे बसत आहेत. हा आता नक्की पडणार. कैलास नगरात आकंत झाला. तुम्ही स्वस्थ काय बसलात? तुम्ही तात्काळ प्रतिकार करा. असे म्हणून तिने शंकराला बंधन केले. शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीने खेळ करत आहे.
ते ऐकून पार्वतीने नमस्कार करून विनवणी केली, हे शूरपाणी, सर्व देवगणाचे रक्षण करा, रक्षण करा. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमीन यांच्या सांध्यात अडकली. तेव्हा रावणाला फार चिंता वाटली. त्याने शिव शिव असा अखंड जप सुरू केला. शरणागताचे रक्षण कर असे म्हणून स्वतः स्तोत्र रचून शंकराचे ध्यान करून म्हटले, हे पिनाकपाने, रक्षण कर, रक्षण कर. जगाचे रक्षण करणाऱ्या श्रेष्ठ शंकरा, मी तुझ्या पायाशी शरण आलो आहे. तुझ्या भक्ताला मरण कसे बरे येईल? शंकर हा भोळा चक्रवर्ती रावणाची विनंती ऐकून त्याने त्यावर कृपा करून लगेच आपल्या डाव्या हाताचा दाब काढून घेतला. रावणाची तेथून सुटका झाली. त्याने शंकराची अपार स्तुती केली. आपले एक शीर कापून हातात धरले व त्याला आपल्या आतड्याचे तंतू जोडले. वेदातीने हजारो ऋचा, त्यातील वर्ण व क्रम यांचा विस्तार करून सामवेदाच्या पद्धतीत तो अनेक रागात गाऊ लागला. गण, रस आणि स्वर यांनी युक्त असे गायन लंकानात करू लागला. त्या गणांची नावे प्रसिद्ध आहेत, ती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. रावणाने प्रख्यात 8 गणांचा उच्चार केला. त्यातील म गण ब्राह्मण होय, न गण क्षत्रिय होय, भ गण वैश्य असून य गण शूद्र वंशाचा आहे, ज गण दैत्य कुळातील असून र गण प्रेतयोनीचा आहे, त हा गण राक्षस आहे, तसेच स हा गण अश्वरूप आहे. अशा रीतीने लंकापती रावणाने 8ही गणांचे विस्ताराने गायन केले. त्याने नवरसात गायन केले. त्यांची नावे सांगतो ऐका. शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बिभत्स अशा रसाने युक्त गायन त्याने केले व वीणेवर सप्तस्वर नीट लक्ष लावून काढले. त्या स्वरांचे वर्णन असे. षडज हे ज्या स्वराचे नाव आहे त्याची उत्पत्ती कंठामध्ये होते. तो जंबूद्वीपात राहतो. मयुराच्या स्वराप्रमाणे त्याचा आलाप असतो. त्याचा जन्म उत्तम अशा ब्राह्मणांच्या वंशात देवांच्या कुळामध्ये झालेला आहे. त्याचा वर्ण कमळाच्या पानासारखा आहे. अग्नी ही त्याची देवता असून शृंगार रसाचा परिपोष त्याने होतो. दुसरा स्वर ऋषभ नावाचा आहे. त्याची वस्ती लक्षद्वीपात असून हृदयस्थानापासून तो उत्पन्न होतो. चास पक्षाच्या स्वराप्रमाणे ह्याची आलापी आहे. हा ऋषीच्या कुळात जन्मला आहे. प्रख्यात अशा क्षत्रिय वंशात त्याचा जन्म झालेला असून त्याचा वर्ण पिंजरेसारखा आहे व देवता यम आहे. रावणाने वीणेवर अद्भुत रसाची अशी क्रीडा केली. रावणाने गांधार स्वरानेही गायन केले. त्या गांधाराची वस्ती कुशद्वीपात असून नाक हे त्याचे स्थान होय. बकरीच्या आवाजाप्रमाणे त्याचा आलाप असतो. देवाच्या कुळात वैश्य वंशात जन्मलेल्या या स्वराची कांती सोन्यासारखी असून चंद्र ही त्याची देवता होय आणि अद्भुत हा रस होय. मध्यम हा स्वर चौथा आहे. त्याची वस्ती क्रौंच द्वीपात असते. उर हे त्याचे स्थान होय. क्रौंच या पक्षाच्या आवाजासारखा याचा आलाप असतो. देवांचे कुळ ब्राह्मण वंश, कुंद पुष्पाप्रमाणे वर्ण, सुंदर रूप, लक्ष्मी, देवता व करुण हा रस अशा या स्वराचे ध्यान रावणाने केले. पंचम स्वराचा जन्म शाल्मली द्वीपात झालेला असून तो कंठातून उपजतो. कोकिळ स्वराप्रमाणे याचा आलाप असतो. पितृवंशात जन्मलेल्या या स्वराचा रंग काळा आहे. गणेश हा देव असून हास्य हा रस आहे. रावणाने त्या स्वराचे ध्यान केले. दैवत स्वराचे जन्मस्थान श्वेतद्वीप. या नादाचा उच्चार ललाट स्थानातून होतो. बेडकाच्या आवाजाप्रमाणे याचा आलाप असतो. याचे ऋषींचे कुळ असून ब्राह्मण वंशात जन्म आहे. त्याचे रूप पिवळ्या रंगाचे असून नारद व गणेश या देवता आहेत. अशा या दैवत स्वराने बिभत्स रसाचा परिपोष होतो. रावणाने शंकराला उद्देशून भक्तीने व उत्साहाने या स्वरातही गायन केले. निषाद स्वराची उत्पत्ती पुष्कर द्वीपात झालेली असून त्याचा उच्चार तालव्य संधीत होतो. हत्तीच्या आवाजासारखी याची आलापी असते. असुर वंश व वैश्य कुळ असून त्याचा वर्ण शुद्ध लाखेसारखा लाल असतो. तुंबरू मुनी आणि सूर्य ह्या देवता आहेत. अशा सर्व स्वरांमध्ये अत्यंत व्याकुळ होऊन रावणाने गायन केले. त्यात सर्व रस प्रकट झाले. त्याने विविध राग व रागिण्यांमध्ये गायन केले. त्याने सामवेदाचे गायन केले. दशमुख
रावणाने श्री वसंत इत्यादी रागांचे आलाप काढले. अभ्यासयोगी लंकाधिपती रावणाने शंकराला उद्देशून भैरव इत्यादी 5 राग, नट व मेघ रागांचे गायन केले. लंकानाथाने आनंदाने गौड, कोल्हाडी, कौशिक, द्राविड, देवगांधार रागात गायन केले. त्या लंकेश्वराने धनाश्री, वराडी, रामकली, मंजरी, देश इत्यादी रागात एकामागोमाग गायन केले. त्या दशमुखीने भैरवी, गुजरी, तोडी, बिलावल, ललित, कर्नाटक, हंसध्वनी ह्याही रागात गायन केले. लंकानाथाने सुंदर अशा त्रोटक तसेच टंकाक्षी, सुधामयी, सिंधू, मालवी ह्याही रागात गायन केले. त्या दशाननाने बंगाली राग, सोरठी, कामोद, देवकली, भूपाळी ह्या रागात गायन केले. त्याने मधुर असा वल्लभ राग, रावेरी, बिहागडा, वसंत इत्यादी राग गायले. रावणाने आपले शिर कापून व त्याला आपल्या शिरांचे तंतू जोडून त्याचा तंबोरा केला व तो वाजवीत गायन केले. त्याने विविध वेळेला उचित अशा रागात गायन केले. सकाळी त्याने 8 राग गायले. बिलावल, देश, भैरवी, भूपाळी, मल्हार, धनाश्री, बंगाली व मध्यम हे राग सकाळी गायले. रावणाने बराडी, ललिता, गुजरी, गौंड, अहिरी, कौशी असे राग दुपारी गायले. कजरी, तोडी, मालाश्री, देशी असे आणि पंचम राग अपरान्ह काळी शंकराला उद्देशून गायले. 4थ्या प्रहरी गौंड, रामकली, श्रीदेवकली, पटमंजिरी असे राग गायले. वसंत ऋतूला योग्य असा वसंत राग गायला. अशा तऱ्हेने त्याने 36 रागांमध्ये सामवेद गायला आणि चंद्रमौळी शंकराची भक्ती निर्वाणरूप कशी आहे ते व्यक्त केले. रावणाच्या भक्तीमुळे ईश्वर लवकर प्रसन्न होऊन स्वतःच्या रूपामध्ये आनंदाने समोर उभा राहिला. 5 मुखे, 3 नेत्र, 10 भुजा अशा स्वरूपात उभा राहून तो संतोषाने रावणाला वर माग असे म्हणाला. तेव्हा रावण शंकरांना म्हणाले, मी तुझ्यापाशी काय मागो? लक्ष्मी माझ्या घरची दासी आहे. अष्टनिधी माझ्या दारात आहेत. ब्रह्मदेव हा माझा ज्योतिषी आहे. 33 कोटी देव मोठ्या आनंदाने माझी सेवा करतात. सूर्य, चंद्र, वरुण आणि वायू हे माझे सेवक आहेत. अग्नीसारखा देव माझी सेवा करतो. देव माझे कपडे काळजीपूर्वक धुतात. यम माझी आज्ञा पाळतो. मी सांगितल्याशिवाय तो कोणाला मारत नाही. माझा पुत्र इंद्राचा पराभव करणारा आहे. कुंभकर्णासारखा भाऊ मला आहे. समुद्रात माझे निवासस्थान आहे. कामधेनू माझ्या घरी आहे. 6 कोटी वर्ष मला आयुष्य आहे. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. कैलास लंकेला न्यावा याच कारणाने मी आलो आहे. तुझी नित्य पूजा करावी असे माझ्या आईचे व्रत आहे. हे दातारा, हे कृपामूर्ते, माझ्या आईची भक्तिभावना तू पूर्ण कर. तेव्हा शंकर रावणाला म्हणाला, तू पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी माझे प्राणलिंग तुला देतो. जी काही मनात वासना असेल ती पूर्ण होईल. असे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. असे म्हणून त्याने रावणाला आपल्या दिव्य आत्मलिंग दिले. तो पुढे म्हणाला, याची त्रिकाळ पूजा कर. ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप कर. रुद्रमंत्रासह अभिषेक कर. एकाग्र मनाने पूजा कर. याची जर तू 3 वर्षे पूजा केलीस तर तुझे स्वरूप माझ्यासारखे होईल. जी जी इच्छा मनात धरशील ती लगेच पूर्ण होईल. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे नित्य दर्शन घेतल्याने सर्व दोष लगेच नष्ट होतील. हे भूमीवर ठेवू नकोस. तुझ्या नगरीत तू गेलास की याची 3 वर्षे पूजा कर, म्हणजे तूच ईश्वर होशील. रावणाला असा वर मिळाला. त्याने शंकराला साष्टांग नमस्कार केला. शंकराने त्याला निरोप दिला व रावण लगेच लंकेत जाण्यास निघाला. एवढा प्रकार घडत असता देवऋषी नारदाला तो कळाला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, असं स्वस्थ काय बसला? शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. आता तुमचे वैभव रावणाने नेलेच म्हणून समज. लंकेश्वर रावण आता अमर झाला आहे. शंकराने त्याला प्राणलिंग दिले आणि तूच ईश्वर होशील असा वर दिला आहे. 3 वर्ष ह्या लिंगाची पूजा केल्यास तू शिवस्वरूप होशील. तुझी नगरी म्हणजेच कैलास होईल. तुला कधी मृत्यू येणार नाही. असा वर मिळवून रावण संतोषाने गेला आहे. आता 33 कोटी देव कसे काय सुटणार? आता तू लवकर जा. उर्वशी, रंभा, मेनका ह्यांना रावणाच्या भेटीला घेऊन जा आणि त्यांची सेवा करा. हे बोलणे ऐकून इंद्र भयाने कापू लागला. हात जोडून नारदाची त्याने विनवणी केली व विचारले, आता काय करावे? नारद इंद्राला म्हणाला, ह्यावर लवकर उपाय केला पाहिजे. तू ब्रह्मदेवाकडे जा. तो यावर लवकर उपाय करतील. तेव्हा इंद्र नारदासह ब्रह्मलोकात गेला व ब्रह्मदेवाला त्याने सर्व वृत्तांत सांगितला.
ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठाला जाऊया. विष्णू हा निश्चितपणे दैत्यांविरुद्ध उपाय करील. तेव्हा ते तिघेजण निघाले व वैकुंठाला वेगाने गेले. तेथे नारायणाची भेट झाली. तेव्हा त्यांनी त्याला रावणाचा वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेव विष्णूला म्हणाला, तुम्ही याचा लवकर प्रतिकार करा. याचे कारण असे आहे की तुम्हाला रामावतार घ्यावा लागणार आहे. रावणाने 33 कोटी देवांना बंधनात घातले आहे. म्हणूनच तुम्हाला उपाय केला पाहिजे. शंकरांचे प्राणलिंग रावण घेऊन गेला आहे. तो आता अमर होईल व ईश्वर होईल. यावर तुम्ही त्वरित उपाय करा. तुम्हीच अवतार घेऊन या, नाही तर राक्षसांचा नाश करणे तुम्हाला पुढे जड जाईल. ब्रह्मदेवाने अशी विनंती केली तेव्हा विष्णू संतप्त झाला. देवकार्याचा नाश झाला असे म्हणून तो कैलासात जाण्यास निघाला. विष्णू शंकरांकडे येऊन म्हणाला, शंकरा, तू हे काय केलेस? रावणाला प्राणलिंग देण्याचे तुला काय कारण होते? रावण हा मोठा क्रूर दैत्य आहे. सर्व देव त्याचे दास आहेत. ते सर्व त्याच्या कारागृहात आहेत. ते कसे सुटतील ते सांग. अशा दुराचारी दैत्याला तू वर कसा देतोस? सर्व देवपणा आता त्यांच्या घरी गेला आहे. तो आता स्वर्ग नक्की हस्तगत करेल. शंकर विष्णूला म्हणाला, मी त्याच्या भक्तीने संतुष्ट झालो. मला तारतम्याचा विसर पडला. संतोषाने मी प्राणलिंग देऊन टाकले. त्याने आपले मस्तक छेदून त्याची स्वतःच्या हाताने विणा केली आणि आतड्याचे तंतू जोडून भक्तीने वेदांचे गायन केले. त्याने जरी पार्वती मागितली असती तरी मी नक्की दिली असती. मी भक्तीला भुललो आणि आता त्याने माझे प्राणलिंग नेले आहे. विष्णू म्हणाला, उमाकांता, तू असे वर देतोस त्यामुळे आम्हाला फार कष्ट पडतात. दैत्य उन्मत्त होतात. ते देव, ब्राह्मण व इतर लोकांना फार त्रास देतात. त्यामुळे मला अवतार घेणे भाग पडते. तू त्याला लिंग केव्हा दिलेस? आतापर्यंत त्याने ते लंकेला नेले असेल. शंकर म्हणाले, 5 घटका झाल्या आहेत. शंकरांचे बोलणे ऐकून विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याच्या आड होण्यासाठी पाठविले. तो नारदाला म्हणाला, तू लवकर जा. रावण लंकेच्या मार्गावर आहे. वाटेत जाऊन त्याला विलंब कर. त्याला लंकेत जाऊ देऊ नको. जा, लवकर जा. सुदर्शन चक्राने सूर्य झाकलेला आहे. स्नान संध्या वेळेवर करण्याची रावणाला फार काळजी असते. ती वेळ तो कधी चुकवीत नाही. तू पुढे जाऊन त्याला वाटेत उशीर करावास. ते ऐकून नारद अतिशय त्वरेने तेथून निघाला. रावण मार्गाने जात असताना नारदाने त्याला गाठले. नारदाला पाठविल्यावर विष्णूने विचार केला की विघ्न करण्यासाठी आपण गणेश्वराला पाठवावे. त्याने गणेशाला बोलवून विनयाने म्हटले, रावण कसा आहे ते ऐक. तो तुझी नेहमी उपेक्षा करतो. सर्व देव तुला वंदन करतात. त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. जे लोक तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर संकट येते. तुझ्या नकळत रावण एक मौल्यवान वस्तू घेऊन गेला आहे. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्त्वाचे असे प्राणलिंग नेले आहे. आता तू एक कर. बटूचे रूप घे आणि रावणाजवळ जा. वाटेत सूर्यास्त होईल. रावण संध्या करील. रावणाला विलंब करण्यासाठी नारद गेला आहे. रावणाला लिंगभूमीवर ठेवू नकोस अशी आज्ञा शंकराने दिली आहे. पण तो शौच आचमनाच्या वेळी लिंग आपणाजवळ ठेवणार नाही. तू तेथे बालकाच्या रूपाने जा. शिष्य आहोत असे भासव. त्याची करुणा व विश्वास संपादन कर. आणि ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी स्वतःजवळ घे. संध्येच्या वेळी रावण विश्वासाने तुझ्या हाती लिंग देईल. ते तू भूमीवर ठेव, म्हणजे ते तेथेच राहील. विष्णूने गणेशाला असे शिकवले. तेव्हा गणेशाने संतोषाने व हर्षाने खाऊ मागितला. तिळाचे लाडू, पंचखाद्य, ऊस, खोबरे, डाळिंब, साखर, तूप, खीर मला खायला लवकर द्या. भिजवलेले चणे, तांदूळ, लाह्या व साखर मला खायला लवकर द्या, असे तो म्हणाला. गणेशाने जे जे मागितले ते ते विष्णूने लगेच दिले. तो खाऊ हातात घेऊन खात खात गणेश ब्रह्मचार्याचा वेश घेऊन निघाला. नारद पुढे गेला होता. तो रावणापुढे उभा राहून त्याला म्हणाला, कुठून आलास? रावण नारदाला म्हणाला, मी कैलासाला गेलो होतो. तेथे उत्तम तप केले व शंकराला संतुष्ट केले. शंकराने प्रसन्न होऊन मला लिंग दिले आणि लिंगाचा महिमाही त्याने संतोषाने सांगितला. नारद म्हणाला, लंकानाथ, तुझे दैव थोर आहे. हे लिंग म्हणजे अमृतच तुला मिळाले आहे. त्याची पूर्ण कथा मी जाणतो. तू मला ते लिंग दाखव. मला त्याच्या खाणाखुणा माहीत आहेत. मी तुला लिंग लक्षण विस्ताराने सांगेन. नारदाच्या बोलण्यावर रावणाने विश्वास ठेवला नाही. त्याने दुरून हातातील लिंग नारदाला दाखविले. नारद रावणाला म्हणाला, मी या लिंगाचा महिमा तुला सांगतो. तू बसून कथा ऐक. या लिंगाची उत्पत्ती कोणत्या दिवशी झाली ती कथा साध्यंत मला माहीत आहे. ती अपूर्व कथा तू एकाग्र मनाने ऐक.
एकेकाळी एका प्रचंड पशुने सर्व रेड्यांना भक्षण करून संपूर्ण ब्रह्मांडभर तो विश्रांती घेत पडला होता. तो काळाग्नीसारखा भयंकर पशु होता. ब्रह्मा, विष्णू व शंकर हे मृगया करण्यास गेले होते. त्यांनी त्या मृगाला मारले व त्याचा भेद भक्षण केला. त्या मृगाला 3 शिंगे होती. प्रत्येक शिंगाखाली एक एक लिंग होते. ती तिन्ही लिंगे तिघांनी वाटून घेतली. त्या लिंगाचा महिमा असा आहे की जो कोणी त्या लिंगाची 3 वर्षे पूजा करील तो ईश्वर होईल. तोच वरद मूर्ती म्हणजे वरदान देण्यास पात्र होईल. ज्या ठिकाणी ते लिंग असेल तेच कैलास असे समज. ह्यामुळेच ब्रह्मा, विष्णू व शंकर यांना महत्त्व आहे. याहूनही त्याचा अपार महिमा आहे. तो सांगतो. एकाग्र मनाने ऐक. रावण म्हणाला, मला लंकेला लवकर जायचं आहे. असे म्हणून रावण निघाला. तेव्हा नारद म्हणाला, सूर्यास्ताची वेळ झाली आहे. ब्राह्मणांची संध्येची वेळ झाली आहे. तू वेदपठण करतो असे असून सुद्धा संध्याकाळी वाटचाल करीत आहेस. वाटेत रात्र होईल व संध्या बुडेल. मी आता संध्येसाठी जातो. असे म्हणून नारद रावणाला विनयाने सांगून नदीतीरी गेला. तेवढ्यात ब्रह्मचार्याच्या वेशात तेथे गणेश चालत आला व एका बाजूस समिधा तोडत उभा राहिला. रावण मनात विचार करू लागला, संध्या त्रिकाळ करावी असे आहे. माझा व्रतभंग होईल. आज मोठी संशयाची स्थिती झाली आहे. हे लिंग भूमीवर ठेवू नको असे शंकराने मला सांगितले आहे. आणि आता तर संध्येची वेळ झाली आहे. मी काय करू? तोच त्याने अतिशय सुंदर ब्रह्मचारी बालक नदी तीरावर हिंडताना पाहिला. तेव्हा रावणाने विचार केला, हा ब्रह्मचारी लहान मुलगा दिसतो. तो माझा विश्वासघात करणार नाही. हे लिंग त्याच्या हाती द्यावे. स्वस्थ चित्ताने संध्या करावी. तोपर्यंत हा बालक लिंग सांभाळून ठेवील हे निश्चित. असे म्हणून तो त्याच्या जवळ गेला. त्याची 10 मस्तके बघून गणेश पळू लागला. तेव्हा रावणाने ब्राह्मणाचे रूप घेतले व भिवू नकोस असे म्हणत तो त्याच्या जवळ गेला. रावणाने त्याला विचारले, तू कोण आहेस? तुझे आई वडील कोण? तुझा जन्म कोणत्या कुळात झाला ते मला सांग. ब्रह्मचारी म्हणाला, एवढी चौकशी का करीत आहेस? माझ्या वडिलांनी तुझे काही कर्ज घेतले होते की काय? तेव्हा रावणाने हसून प्रेमाने त्याचा हात धरला व म्हणाला, बाळा, मी तुला प्रेमाने विचारतो, तू कोणाचा मुलगा सांग बरे. ब्रह्मचारी म्हणाला, माझ्या वडिलांची काय चौकशी करतोस? ते जटाधारी आहेत. अंगाला भस्म फासतात. रुद्राक्षांच्या माळा घालतात. त्यांचे नाव शंकर असे आहे. ते नेहमी भिक्षा मागतात. ते वृषभावर असतात. जगन्माता उमा ही माझी आई त्यांच्याजवळ बसते. पण तू मला इतके विचारतोस. तुला पाहून मला भीती वाटते. माझा हात सोड. मला जाऊ दे. रावण म्हणाला, अरे ब्रह्मचार्या, तुझा पिता दरिद्री आहे. तो नेहमी भिक्षा मागतो. तुला काहीही सुख नसेल. लंकापूर हे माझे नगर आहे. तेथील घरे रत्नजडित आहेत. हे कुमारा, माझ्याबरोबर चल. माझ्याकडे देवांची पूजा करून सुखाने राहा. तू जे जे माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तू आनंदाने माझ्याबरोबर चल. असे रावण म्हणाला. ब्रह्मचारी त्याला म्हणाला, लंकेत फार मोठ्या राक्षसी आहेत. मी अरण्यवासी बालक आहे. तिथे आलो तर मला खातील. मी काही तुझ्या नगराला येणार नाही. मला सोड. मला भूक लागलेली आहे म्हणून मी हा खाऊ खात आहे. ते ऐकून रावण मुलाला चुचकारून म्हणाला, हे बघ मुला, मी संध्या करणार आहे. तोपर्यंत तू हे लिंग जरा धरून ठेव. तेव्हा त्या मुलाने त्याच्या विनवण्या केल्या. नको रे नको, मी काही ते लिंग धरून ठेवणार नाही. मी वनवासी ब्रह्मचारी आहे. तू मला त्रास देऊ नकोस. मी आहे लहान मुलगा. ते लिंग जड असेल ते काही मी घेणार नाही. मला सोड. तुला पुण्य लागेल. पण रावणाने त्याची अनेक प्रकारे समजूत घातली व त्याच्या हाती लिंग देऊन तो संध्या करण्यासाठी नदीच्या काठी त्वरेने गेला. ब्रह्मचारी काठावर उभा राहून रावणाला गयावया करू लागला. मला जर लिंग जड झाले तर ते मी जमिनीवर ठेवीन. मी 3 वेळा तुला हाक मारेन. तरी तू आला नाहीस तर लिंग भूमीवर ठेवीन. असा करार करून गणेश हातात लिंग घेऊन उभा राहिला. तेव्हा सर्व देव विमानात बसून कौतुकाने पाहू लागले. रावण अर्घ्य देत होता तेव्हा गणेशाने त्याला बोलवले व म्हटले, मला हे लिंग जड झाले. तू परत घे. रावण न्यासपूर्वक अर्घ्य देत होता तेव्हा त्याने हाताने खून करून गणेशाला येतो थांब असे दर्शवले. आणखी थोडा वेळ वाट पाहून गणेशाने 2दा रावणाला बोलवले. लिंग जड झाले, लवकर या असे म्हणाले. पण रावण ध्यानस्थ होता. तो आला नाही. तेव्हा गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून आता मी लिंग भूमीवर ठेवतो असे म्हणून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. गणेशाने लिंग स्थापना करताच
विष्णूचे स्मरण केले. आकाशात देवांना फार आनंद झाला व त्यांनी पुष्पवृष्टी केली. रावण अर्घ्य देऊन लगबगीने तिथे आला. तो त्याला लिंगभूमीवर ठेवलेले दिसले तेव्हा रावणाने रागाने गणेशाला ठोसे मारायला सुरुवात केली. गणेश एकीकडे हसत एकीकडे रडू लागला. त्याने जमिनीवर लोळण घेतले. "मी लहान मुलगा, तू मला का मारलेस? थांब, मी माझ्या बाबांना आता जाऊन सांगतो," असे म्हणत तो रडत तेथून निघाला. मग रावणाने ते लिंग हाताने घट्ट धरून वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते भूमीसहितच हलू लागले. रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण पृथ्वीच कंपायमान होऊ लागली. त्याला लिंग उचलता आले नाही. तेव्हा रावण आपले डोके आपटून घेऊ लागला. महाबळी रावणाचा उपाय चालेना. याच कारणाने या लिंगाला महाबळेश्वर हे नाव पडले. रावण हे लिंग ओढीत असता त्याला गायीच्या कानाचा आकार आला. मग रावण तेथून निघून गेला व पुन्हा तप करू लागला. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. सर्व देव तेथे दर्शनास आले. याहून पुष्कळ अधिक महिमा आहे. तो स्कंद पुराणात दिलेला आहे व त्रैलोक्यात विख्यात आहे. गुरुचे बोलणे ऐकून नामधारक शिष्याला संतोष वाटला व त्याने पुन्हा त्यांच्या चरणी वंदन केले. असे सरस्वती गंगाधर म्हणतो. इति श्री परमकथा कल्पतरुरूपी श्री गुरुचरित्र कथामृतातील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानातल्या सिद्ध नामधारक यांच्या संवादातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापना नावाचा 6वा अध्याय संपूर्ण. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.